5,11,667 शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जवळपास सव्वा 5 लाख शेतकऱ्यांकडनं सोयाबीन खरेदी आतापर्यंत झाली। संपर्क अधिकारी कोण आहेत? केंद्रीय जे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा मी संपर्क केलेला आहे, तर ते अजून आज मीटिंग घेऊन त्या बाबतीतले खुलासा आम्हाला करणार आहे। आज संपर्क अधिकारी चौधरी साहेब आहेत। 31 जानेवारीला मुदतवाढ मागून घेतली, पुन्हा 31 वरनं अजून 7 दिवसाची मुदत आम्ही मागितली। संपर्क अधिकारी कोण आहेत? सोयाबीन खरेदी महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये चालू झाली होती आणि 90 दिवसाची ही खरेदी होती। ही 12 जानेवारीला त्याची मुदत खरेदीची संपली। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही 31 जानेवारीला मुदतवाढ मागून घेतली, पुन्हा 31 वरनं अजून 7 दिवसाची मुदत आम्ही मागितली। 6 तारखेपर्यंत ती काल संपली आहे। पुन्हा आम्ही काल केंद्राकडे मुदतवाढसाठी मागणी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। हे आपल्या केंद्र सरकारच्या MSPच्या भावाने ही खरेदी होत असते। जवळपास 4,892 हा रेट दिला आहे। तो बाजारभावापेक्षा जास्त असल्यामुळे सरकारी खरेदीकडे मोठा ओघ मागच्या काळामध्ये वाढला होता। आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि भारतामध्ये सर्वात जास्ती खरेदी महाराष्ट्रामध्ये झाली। जवळपास 11.25 लाख टन ही खरेदी सोयाबीनची आत्तापर्यंत झालेली आहे आणि अजून खरेदी बाकी आहे। लातूरला तर थोडंसं अभ्यासाचा भाग आहे की लातूरला मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सोमवारी मंगळवारी त्यांना 10,000 टनची कॅपॅसिटी वाढवून दिली होती। त्यांचं कॅपॅसिटी संपल्यानंतर ती 1.5 दिवसामध्ये 10,000 टनची खरेदी लातूरमध्ये होऊन गेली। नंतर 20,000 टन वाढवली, 20,000 टनची सुद्धा 24 तासामध्ये खरेदी होऊन गेली। तर अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये शंकासुद्धा व्यक्त करतात, 20,000 टन एका दिवसामध्ये खरेदी होऊ शकते का? अशा प्रकारचे तज्ज्ञ तो सल्ला विचारतात, इतर राज्याचा माल आला आहे का? आणि हा सगळा विषय त्याच्या माध्यमातून येतो आहे। परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून खरेदी करणं गरजेचं आहे। आता महाराष्ट्रामधले जे गोडाऊन्स आहेत जवळपास ते फुल झाले आहेत सगळे। त्याच्यानंतर आता लगेच तूरचं सीझन आलं आहे, तूरचे शेतकरीसुद्धा वाट पाहतात ते। तूरचीसुद्धा साधारणतः 3 लाख टन खरेदी करायचं ठरवलं आहे। तूरच्या नंतर आम्हाला चणासुद्धा खरेदी करायचा आहे। आणि हा सगळा जो आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचं म्हणणं बा आम्ही खरेदी करण्यास तयार, आम्ही तुम्हाला मान्यता देतो, कुठं ठेवणार हा सगळा विषय त्याच्यामधनं आहे। आम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही केंद्राकडे विनंती केली। थोडं ते लोक रिलक्टंट आहेत, पण आम्ही सांगितलं बा अजून आम्हाला काही काळ वाढवून द्या आणि जे शेतकरी आहेत त्यांचे घ्या। त्याचबरोबर आम्ही काल सगळ्या केंद्रांना कळवलं आहे की ठीक आहे ते मुदत वाढते वगैरे याच्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहे, पण जे लाईनमध्ये लोक होते त्यांची तरी खरेदी आमचे मार्केटिंग फेडरेशन असेल, नाफेडच्या आपल्या विभागीय या राज्याच्या प्रमुख जे अधिकारी असतील त्या दोघांनाही मी काल संध्याकाळी सूचना दिल्या आहेत की ज्या लाईनमध्ये क्यूमधले लोक आहेत त्यांची खरेदी आपण करून घेतली पाहिजे अशा सूचना दिल्या। केंद्राकडे केंद्रीय जे प्रमुख आहेत त्यांनासुद्धा मी संपर्क केलेला आहे, तर ते अजून आज मीटिंग घेऊन त्या बाबतीतले खुलासा आम्हाला करणार आहे। आमचा प्रयत्न की शेतकऱ्यांचा अधिकाधिक माल आपण घेतला पाहिजे, पण हा माल त्याच्यानंतर तूर आहे, त्याच्यानंतर हरभरा आहे, त्याच्यानंतर कांदा आहे, सगळ्याच गोष्टी घेणं आहे, त्याला स्टोरिंग आहे, हा सगळा विषय आणि मग त्या सगळ्यांसाठी प्रयत्न चाललेला आहे। ही जी खरेदी आहे ही केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असते। त्याच्यामध्ये नाफेड आणि NCCF ही खरेदी करत असते। या दोन संस्थेच्या माध्यमातून जवळपास आम्ही 562 केंद्रावर ही खरेदी होत होती। 5,11,667 शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जवळपास सव्वा 5 लाख शेतकऱ्यांकडनं सोयाबीन खरेदी आत्तापर्यंत झाली। 11,21,385 टन आत्तापर्यंतची खरेदी झाली आणि सगळे गोडाऊन भरलेले आहेत। त्याचबरोबर आम्ही मागणी केलेली आहे की खरेदी अजून वाढवावी। त्याचबरोबर याच्यानंतर आता तूरचं सीझन झालं आहे, तूरचे शेतकरीसुद्धा आमची खरेदीचं प्लॅनिंग करतात आहे।
तर तूर संपत नाही तितक्यात चणा येणार आहे. म्हणून साऱ्या शेतकऱ्यांना आणि सगळे वेगवेगळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. CCIने कॉटनची खरेदी ही पुन्हा कापसाची खरेदी वेगाने सुरू केली आणि ते लोकांनी जवळपास 10,000 कोटीचा कापूस महाराष्ट्रामध्ये विकत घेतला आहे. अजून कापूसची प्रक्रिया वेगाने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांचं चालणार आहे. स्पीड न्यूज भारत.